नमस्कार मंडळी, आज आपण चर्चा करूया नेपाळमधील सध्याच्या आंदोलनाबद्दल. ज्या आंदोलनाला जेन झेड प्रोटेस्ट म्हणतात, त्याची कारणे काय आहेत, काय घटना घडल्या आणि त्याचे परिणाम काय होतील. नेपाळमधील युवा वर्ग सध्या सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणावर उठले आहेत. या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे भ्रष्टाचार, सरकारी नियंत्रण, मंडळींची आर्थिक असमानता आणि व्यक्तिमत्वाच्या आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन. आंदोलना सुरुवात का झाली? 1. सोशल मीडिया बंदी. सरकारने 26 सामाजिक मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक, व्हॉट्सॲप, एक्स, ट्विटर, यूट्यूब ना बंदी घातली कारण त्यांना सरकारसोबत नोंदणीचे नियम पाळायचे होते, पण ते त्वरित पालन झाले नाही. 2. भ्रष्टाचार आणि आर्थिक असमानता. युवा वर्ग सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध संतप्त आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या विशेषाधिकारांचा वापर, सार्वजनिक निधीचा गैरवापर, तसेच काही लोकांचे खूप ऐश शोभा हे इतर लोकांच्या आर्थिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिसत आहे. 3. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वडिलपणाची भावना. सोशल मीडिया बंदीमुळे आणि नोंदणीच्या नियमांमुळे लोकांना त्यांच्या मत मांडण्याचा, सरकारविरुद्ध प्रश्न उपस्थित करण्याचा मार्ग कमी झाला आहे असे वाटत आहे. त्यामुळे युवा वर्ग ऑनलाईन आणि फिरून आंदोलन करण्यास तयार झाला आहे. आंदोलनाचा मुख्य केंद्र म्हणजे काठमांडू येथे मोठ्या प्रमाणात युवा, विद्यार्थी ट्विटर, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर त्यांची नाराजगी मांडली. पोलिसांनी प्रतिबंधक उपाययोजना केल्या. आंसू गॅस, जलतोड, बंदी, काही भागात गोळीबार झाला. कर्फ्यू जाहीर करण्यात आला आणि सेना राजधानीत दाखल झाली. सरकारने बंदी उठवली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पुन्हा सुरू करण्यात आले. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. काही सरकारी इमारती जळाल्या. संसदासह काही राजकीय कार्यालयांवर आक्रमणे झाली. परिणाम: राजकीय बदल. पीएम ओली यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. सरकारवर दबाव वाढला आहे. निष्पक्ष तपास, भ्रष्ट व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई यांची मागणी होत आहे. समाजातील जागरूकता व सहभाग. युवा वर्ग सक्रिय झाला आहे. फक्त सोशल मीडिया नाही, प्रत्यक्ष प्रदर्शनातून त्यांची भूमिका दिसून येते आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य व डिजिटल अधिकाराविषयी चर्चा वाढली आहे. सरकारी निर्णयांचे पारदर्शकपणा, नागरिकांचा अधिकार या विषयांवर लक्ष लागले आहे. मानवी हानी व नुकसान. अनेक लोक मारले गेले. प्राप्त आकडे 19 ते 30 पर्यंत. जखमी लोकांची संख्या शेकडोमध्ये आहे. सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सरकारी इमारती, संसद भवन, काही राजकीय कार्यालये जळाली. आर्थिक व सामाजिक परिणाम. देशातील पर्यटन, व्यापार, आंतरराष्ट्रीय नाते गोते प्रभावित झाले आहेत. बाह्य देशांशी व्यवहार करण्यामध्ये अडथळे आले आहेत. समाजातील विभाजन अधिक स्पष्ट झालं आहे. सरकार, विरोधी गट आणि समर्थक गट यांच्यात तणाव वाढला आहे. डाउनलोड. हे आंदोलन फक्त सोशल मीडिया बंदी इतकी साधी गोष्ट नाही, त्यामागे खोल प्रश्न आहेत. शासनाची जबाबदारी, युवा वर्गाची अपेक्षा, भ्रष्टाचाराचा अंत, आर्थिक न्याय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता पुढे काय होऊ शकेल? सरकारने आणखी सुधारणा करावी. पारदर्शकता, न्यायव्यवस्था मजबूत करणे. नागरिकांनी शांतता राखून, कायदा व सुव्यवस्था पाळून आपले प्रश्न मांडावेत. आंतरराष्ट्रीय माध्यम आणि मानवाधिकार संघटनांची भूमिका वाढू शकते. आम्ही समजू शकतो की नेपाळमधील हे आंदोलन केवळ एका विषयासाठी नव्हे, तर संपूर्ण राज्यशास्त्राच्या, सामाजिक न्यायाच्या आणि नागरिकांच्या अधिकाराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हे आंदोलन आपल्या समाजासाठी संदेश आहे. कुठेही गैरप्रकार, असमानता आणि अन्याय असू नये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.